खासगी कंपन्यांना अफू उत्पादन करण्याची परवानगी मग शेतकऱ्यांना का नाही? महाराष्ट्र करणी सेना. हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हानं उभी आहेत. अशा काळात महायुती सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी, पीक विमा, सिंचन प्रकल्प आणि कृषी पायाभूत सुविधांद्वारे बळीराजाला सक्षम करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. तरी सुद्धा राज्यातील शेतकरी हा आत्महत्या करतोय. तसेच महाराष्ट्रातील उर्वरित भागात शेतकरी हा कंगाल परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे. कधी निसर्गाचा फटका तर कधी बोगस बियाण्यांमुळे तो परेशान झालेला आहे. याकरता एकच उपाय आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांना अफू लागवडीचं परमिशन देणं. आपला देश हा अफगाणिस्तान, इराण, इराक या मुस्लिम देशातून औषधांकरता जी कोट्यवधी रुपयांचे अफू आणल्या जातात, प्रथम ही आयात बंद करावा. आपल्या देशातील शेतकऱ्याला शेतीच्या 10% भागावर अफू लागवड करण्याची परवानगी द्या. सरकारला कर्जमाफी द्यायची सुद्धा गरज पडणार नाही, असं पत्र महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी माननीय मुख्यमंत्री यांना दिलेलं आहे. भारतानं आता खासगी कंपन्यांना अफू उत्पादन करण्याची परवानगी दिली आहे. बजाज हेल्थ केअर ही परवानगी मिळवणारी पहिली कंपनी ठरली आहे. मात्र एकेकाळी अफूच्या उत्पादनावर बंदी घालणारं केंद्र सरकारनेच आता हे उत्पादन शेतकऱ्यांना न देता खासगी गर्भश्रीमंत कंपन्यांना देत आहेत. सरकारनं ज्या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या जिल्ह्यात लागवडीचे परवाने देण्यात यावेत, ही मागणी या पत्रात केली आहे.